हॅलो एव्हरीवन, राधे राधे. कसे आहात सर्वजण? होप माझ्यासोबत तुम्ही छान असाल आणि छानच राहायला हवं. तर आज माझी छोटीशी चिमुताई जी खूप गोंडस तयार झाली आहे आणि आम्ही आज चाललो आहोत वारजेमध्ये एक गणपती माता मंदिर आहे. तर तिथे आम्ही जाणार होतो कारण की आज गणेश चतुर्थी आहे. तर म्हटलं जाऊन दर्शन देखील घ्यावं. आणि इथे पाहत असाल, ॲक्च्युली मला माहीत नाही की आतमध्ये फोन अलाउड आहे का नाही, त्याच्यामुळे मग मी जास्त काही शूट करू शकत नाही. तर मग मी मात्र आतमध्ये गेले. आतमध्ये आम्ही हा व्लॉग कसा स्टार्ट केला, कारण की आतमध्ये एक ग्राउंड आहे छोटंसं, जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन थोडासा टाईम वगैरे स्पेंड करू शकता, जिथे लहान मुलं फिरू वगैरे शकतात. तर तिथे मी म्हटलं की ठीक आहे, कोणी कॅमेरामध्ये तर दिसत नव्हतं, पण मी ट्राय करते, जर कोणी ओरडलं तर बंद करून टाकेल. तर मी आणि माझ्या चिमुताई आले. नंतर चिमुताईला मी सोडलं. इथे पाहत असताना असं छोटासा ग्राउंड आहे आणि साईडलाच ते मंदिर आहे. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हटलं दर्शनही होऊन जाईल. जसे की ह्या गोष्टी माझ्या मैत्रिणीमुळे मला कळायच्या की आज चतुर्थी आहे, आज एकादशी आहे. मला ह्या गोष्टीचं जास्त नॉलेज नाही आहे, पण जेव्हा ज्याचं काही कळतं तर मात्र त्या गोष्टी फॉलो करायला मी मागे फिरत नाही आणि माझ्या चिमुताईलाही शिकवते. तर इथे आल्यानंतर तिला ग्राउंडमध्ये दिलं या छोट्याशा सोडून, आणि इथे गवत असल्यामुळे ना तिचं मस्त तुरू तुरू चालणं वगैरे होतं. जिथे जात होती त्यांच्याशी बोलणं, हसणं, खेळणं छानपैकी चालू होतं. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही काल गणपतीच्या मंदिरात गेला होता का नाही. तर त्यानंतर इथे पाहिलं ना तर इथे छोटेसे स्मारक वगैरे दिले गुजाबाईंचं, आणि हे याबद्दल जास्त काही इन्फॉर्मेशन तिथे नव्हती आणि मलाही माहीत नाही, जे की मी तुम्हाला सांगू शकते. आणि इथे पाहत असाल तर झाडं वगैरे छान होती, तुम्ही फिरू वगैरे शकता लहान मुलांना. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊन दर्शन घ्या, कारण की हे खूप छान मंदिर आहे जिथे तुम्हाला प्रसन्न शांत वाटेल. आणि हो, इथे मात्र ना प्राण्यांनाही कोणी हकलत नाही. त्यांच्यासाठी तर एक स्पेशल साईडला जेवण वगैरे ठेवलेलं असतं. त्यानंतर माझ्या चिमुताईचं काय 2 मिनटं पाय काय खाली राहत नव्हता. तिला ह्या मंदिरातच जायचं होतं आणि मी तिला साईडला घेत होते, कारण की लोक भक्तिभावक येत होते, दर्शन वगैरे करत होते, दिवे लावत होते आणि आमच्या चिमुताईचं मध्ये चालू होतं, मम्मा मम्मा. तर इथे लिहिलं होतं की परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द मात्र माणसाला मजबूत करते. आणि इथे ना तुम्ही कधी जात असाल तर नक्की एक छोटासा व्हाईट बोर्ड आहे, जो मी तुम्हाला आता दाखवला. त्यामध्ये रोज डेली वेगवेगळ्या प्रकारचे ते लोक थॉट्स लिहित असतात, सुविचार लिहित असतात, आणि ते तुम्हाला वाचणं खूप छान वाटतं. आणि त्यानंतर इथे पाहिलं ना, सगळेजणं मैत्रिणी, म्हणजे मैत्रिणी नाही म्हणता येईल, अनोळखीच होते सगळ्यांसाठी, पण मात्र ते लोक तिला घेत होते आणि ते लोक घाबरत होते त्याला हात लावायला. पण माझी चिमुताई सगळ्यांना दाखवत होती की मी घाबरत नाही, मी मात्र सगळ्याला हात लावू शकते. असो टचवूड ती घाबरते, म्हणजे ॲक्च्युली मीच घाबरते तिला डॉग्सकडे द्यायला. ती घाबरत नाही त्या गोष्टीला, कारण की त्यांना माहीतच नाही की ते काय असतं काही नाही, त्यांना काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं की हा दत्ता आहे, ह्याचं नाव दत्ता आहे ॲक्च्युली, आणि हा खूप हुशार आणि गुणी बाळ आहे. शेकहँड वगैरे देतं आणि माझ्या चिमुताईसोबतही खेळतं. माझी चिमुताई तिची बिजी होती. म्हटलं थोडंसं आपण पण फोटोज काढू शकत होतो आणि व्हिडिओ काढू शकत होतो. तर मी माझ्या चिमुताईसोबत काय बोलत होते हे मलाही माहीत नाही आणि तिलाही माहीत नाही की ती माझ्यासोबत काय बोलत होती. पण हो, मात्र एकमेकांचा आनंद चेहऱ्यावर तुम्ही पाहत असाल. त्यानंतर मग मी थोडंसं बाहेर आले. इथे असं मंदिराचं आवार वगैरे आहे जिथे तुम्ही जाऊ शकता आणि नक्की जा, मला पण सांगा तुम्ही गेल्यावर. आणि त्यानंतर इथे आम्ही घरी जाता जाता छोटेसे आम्हाला 2 कुकूचे पिल्लू भेटले. दिसायला मात्र खूप गोंडस. तर तिथल्या मुलांना विचारलं की तुम्ही आणलेत का हे, तर सगळे हो म्हणाले. पण मात्र नंतर त्यांची मम्मी आली आणि दोघांनाही ओरडली आणि जिथून ते पिल्ले आणले होते तिथे परत सोडून दे म्हणत होते. माझ्या चिमुताईलाही मात्र खूप आवडले. आता माझं घर भाड्याचं असल्यामुळे मी काही त्यांना घरी आणू शकत नाही, पण नंतर खूप वाईट वाटलं की यार एवढे सुंदर आहेत, मी त्यांना एवढं छान हात लावलं आणि आता माहीत नाही की ते लहान मुलं त्याला परत मम्मीकडे सोडणार का नाही. त्यांची मम्मीकडनं कुठून आणलं होतं, काय कसं काय नाही, ते खूप घाबरलेले होते ॲक्च्युली. पण माझ्या चिमुताईला मात्र त्यांना खूप लाड करायचं होता. हे व्हिडिओ मी तेव्हा बनवले जेव्हा मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. नंतर जेव्हा ह्या गोष्टी कळाल्या ना, मी स्वतःही त्या मुलांना ओरडले. म्हटलं असं कुठल्याही बाळाचं, म्हणजे ऑफकोर्स एखाद्या मम्मीकडनं जर तिचं बाळ लांब गेलं तर तिलाही वाईट वाटतं आणि बाळांना तर खूप त्रास होतो. त्यामुळे मी ओरडून त्यांना परत पाठवलं आणि त्याच्या मम्मीनेही पाठवलं. त्यानंतर पुढे निघालो आणि हे जे पाहत असाल ना, तर थांबा ऐकवते. तर पूर्ण व्हिडिओमध्ये आमचं द व्हील्स ऑन द बस चालूच होतं.
यानंतर माझ्या चिमुताईला घरी जाताना तिला रस्त्यावर काय माहिती काय असतं, तिला फक्त त्रास द्यायचा असतो. त्याच्यामुळे ती पटकन माती उचलते आणि दाखवते पण मला की हे बघ मी माती उचलली आहे. आणि ही तेव्हाच उचलते जेव्हा माझं लक्ष तिच्याकडे असतं, तेव्हाच ती ह्या माती उचलते. तर म्हटलं जाऊ दे, खेळती तर खेळती. त्यानंतर इथे पळत पळत जाताना तिला त्या आजी भेटल्या ज्या आमच्याकडे रोज सकाळी दूध द्यायला येतात आणि त्या तिला खूप लाड करतात. तर त्यांनी घेतलं तिला आणि आतमध्ये जाऊन सगळ्या छोट्या छोट्या बुबू दाखवल्या ज्या त्यांच्याकडे गाई म्हशी वगैरे आहेत. आता इथे शहरात तर भेटत नाही, पण ज्यांनी मात्र पाळले आहेत ना त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. मलाही त्यांना पाहून खूप आनंद झाला. मला तसं पण बकरी म्हणजे म्हशीचं पिल्लू खूप आवडतं. आणि त्यानंतर म्हणालं की सगळ्यांना पटपट लाड वगैरे करावे. आतमध्ये जाऊनही पाहिलं की छोट्याशा म्हणजे गाईने एक पिल्लू देखील दिलं आणि त्यांचे सगळ्यांचं लाड वगैरे करून आम्ही घरी निघालो. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल द एंड. बाय बाय. राधे राधे.